शास्त्रांनी सेतव्य नगरामध्ये शीश पावन या ठिकाणी सेतव्य नावाचं एक नगर होतं. जसं श्रावस्ती नगर आहे की नाही, तसंच एक सेतव्या नावाचं एक नगर आहे. त्यामध्ये एक शीश पावन नावाचं एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी ह्या बुद्धाने चोळकाल आणि महाकाल या दोन व्यक्तीलाही उद्देशून सांगितलं. बघा, हे तीन भाऊ आहेत, एक चोळकाल, मध्यमकाल आणि महाकाल. चोळकालचं लग्न झालं होतं, त्याला एक पत्नी होती. मध्यम जो काळ होता त्याला 4 पत्न्या होत्या आणि जो महा आहे, सर्वात मोठा आहे भाऊ, त्याला किती 8 पत्न्या होत्या. लहाना भाऊ आणि मोठा भाऊ काय करायचे, व्यापारी होते. व्यापारी माहिती आहे तुम्हाला, व्यापारी होते आणि ते दोघंही व्यापार करायचे आणि कोणाला आणून द्यायचे, म्हणजे जो मधवा आहे त्याच्याकडे त्याच्याने ते क्रय विक्रय करायचा किंवा इकडं तिकडं विकायला ते किंवा तिकडच्या वस्तू आपल्या ठिकाणी आणून विकायचे. तर अशा प्रकारे त्यांचं असे कंटिन्यू काय होतं कालावधी होता. व्यापारी होते. तर एक वेळेस काय झालं, हे दोघंही लहाना भाऊ आणि मोठा भाऊ काय केलं, व्यापार करण्यासाठी कुठे गेले, श्रावस्तीला. श्रावस्तीला गेल्यावर काय झालं, जेतवन या ठिकाणी काय त्यांनी गाड्या वगैरे थांबवल्या आणि हे करू लागले. तर तेव्हा काय झालं, काही लोक हातामध्ये फुलं, गंध, धूप, दीप घेऊन कुठे चालले होते, जेतवन बुद्ध विहाराकडे चालले होते. तर त्या महाकालने त्यांना पाहिलं की नेमकं हे कुठे चालले आहे की नाही, हातात फुलं आहे, गंध आहे, धूप आहे, दीप आहे, घेऊन कुठे चालले. म्हणून त्यांनी त्या लोकांना विचारलं. त्यांनी सांगलं कुठे चालले. त्यांनी सांगलं, श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाने बांधलेल्या बुद्ध विहारामध्ये तथागत सम्यक संदेश वास्तव्यास आहे. आम्ही त्यांच्यासाठीच हे हातात धूप, दीप, गंध घेऊन चाललो. कोणासाठी, बुद्धांसाठी. तिथे जाऊन आम्ही त्या बुद्धांची पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर बुद्ध काय करतात, आम्हाला उपदेश करतात आणि ते उपदेश आम्ही श्रवण करण्यासाठी चाललो आहे. या महाकालला असं वाटलं आपणही गेलं पाहिजे. हा गेल्यानंतर बुद्धांचं प्रवचन त्यांनी ऐकलं. बुद्धांनी खूप सुंदर त्याला दानकथा सांगितली. दानकथा म्हणजे दान दिल्यानंतर त्याचं महत्त्व काय, दान दिलं त्याचं प्रॉफिट काय मिळते, त्याचे फायदे काय. बुद्ध काय करायचे, दानकथा सांगायचे दानाविषयी. नंतर दानकथा सांगितल्यानंतर काय करायचे, सील कथा सांगायचे. सील पालन केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम आणि सील न पालन केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम. तर अशा प्रकारे सांगायचे. नंतर काय, नंतर स्वर्गकथा. दान दिलं, सील पालन केल्यानंतर, मृत्यू पाल्यानंतर माणूस कुठे जाते, हे की नाही, सुगतीला जाते. आणि जो व्यक्ती सील पालन करत नाही, दान वगैरे देत नाही, असा व्यक्ती मरण पावल्यानंतर दुर्गतीला जाते. तर अशा प्रकारे बुद्ध ते स्वर्ग आणि दुर्गतीचं कथा सांगायचे. आणि नंतर मग बुद्ध काय करायचे, हे झाल्यानंतर काय, आदिनव कथा. मग त्याचे आदिनव पाहायचे. सील पालन नाही केलं त्याचे परिणाम, दुष्परिणाम काय. त्याच्यानंतर कायावाच्या मनाने कुशल कर्म नाही केलं, अकुशल कर्म केलं, त्याचे वाईट परिणाम सांगते की नाही. त्याचप्रमाणे लोभ, द्वेष, मोह याविषयी काय सांगायचे, त्याचे दुष्परिणाम सांगायचे बुद्ध. नंतर अशा कथा सांगायचे. आणि नंतर मग बुद्ध सांगायचे वैराग्य कथा, ज्याला आपण 4 आर्य सत्य, दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोध गामिनी पटिपद आर्य सत्य. दुःख आहे, दुःखाचा समुदय कसा होतो, त्या दुःखाचा निरोध कसा केला त्याने, त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता. तर अशा प्रकारे बुद्ध उपदेश करायचे. तर हे उपदेश कोण ऐकला, त्या महाकालनं ऐकला. त्याला असं वाटलं की अरे या संसारातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, संन्यासी वगैरे बनलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की भक्ते, मला काय करा, तुम्ही संन्यासी बना, माझी इच्छा या दुःखातून मुक्त होण्याची आहे. तर बुद्ध म्हणले
तुला कोणी आहे का तुझ्या आधाराने? तो सांगला की भंते माझा छोटा भाऊ आहे. तो आला, कारण ते दोघं व्यापारायला आले ना. तर त्याने आपल्या भावाला सांगलं की बा हे तू सर्व तुझ्याकडे राहू दे आता. मग त्याने सांगितलं तू काय करणार आहेस? त्याने सांगितलं तर मी बुद्धाकडे काय करतो, दीक्षा घेतो, प्रवेश घेतो. तर त्याने सांगितलं बा दान कर्म कर, हे कर, ते करायचं, पण दीक्षा वगैरे घेऊ नको तू. तर ते काही ऐकला नाही. त्याने सांगितलं की तू काही जरी म्हणला तर मी दीक्षा घेणार म्हणजे घेणार. त्यांच्याकडे सर्व सोपवलं आणि आला आणि बुद्धाची दीक्षा घेतली, राहू लागला. माझ्या लहान्या भावाला वाटलं आता याने दीक्षा घेणे मी काय करू. म्हणून त्यांनी जे काही व्यापाराचे होते ते आपल्या माणसाला सांगितलं हे घेऊन तू कुठं जाय, जो माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे ना त्याला सोपवून दे की नाही. मी सुद्धा माझ्या मोठ्या भावाने दीक्षा घेतली की नाही, मी सुद्धा दीक्षा घेतली. ते दीक्षा घेतल्यानंतर काय केलं, तो सदैव आपल्या गृहस्थ जीवनाविषयी विचार करू लागला आहे की नाही. माझी बायको जेवली असेल की नाही, खाल्ला असेल की नाही, कसं आहे घर आहे की नाही. तर या संसाराविषयीच तो करता. तर महाकालनं बुद्धाला विचारलं की म्हणते बुद्ध शासनामध्ये किती उत्तरदायित्व असतात. तर बुद्ध म्हणतात 2 उत्तरदायित्व असतात. पहिलं उत्तरदायित्व काय की जे सूत्र आहेत ते सूत्र काय पठण करावं लागतात आहे की नाही, पाठ करावं लागतात. दुसरं काय, दुसरं जर नाही झालं तर काय करावं, ध्यान करावं लागते. तर त्याला असं वाटलं की म्हणते मी हे गोष्ट पालन करू शकतो का, नाही. कारण काय मी आता म्हातारा झालो नाही, आता हे पठण जे केले तर मला इतकं पठण करू शकतो का मी, नाही. त्यासाठी मी विपश्यनाच करतो. मी दुसरं उत्तरदायित्व, पहिलं उत्तरदायित्व मी स्वीकारू शकत नाही. कारण काय मी आता म्हातारा आहे की नाही, माझं जास्त वय झालेलं आहे. त्याच्यामुळे मी हे धर्मग्रंथ पठण करू शकत नाही. त्याच्यानंतर मात्र दुसरं उत्तरदायित्व मात्र मी 100% पालन करत, ज्याला आपण म्हणतो विपश्यना साधना, ध्यान करणे की नाही. तर मी मात्र हे करू शकतो. म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे भिक्खू संघाची सेवा वगैरे केली आणि त्यांना समजलं की आता मी काय केलं पाहिजे, ध्यान वगैरे केलं पाहिजे. म्हणून त्यांनी स्मशानिका म्हणजे स्मशानात जाऊन ध्यान करणे हे विधी करण्यासाठी गेलं. आता गेल्यानंतर त्यांनी काय केलं, जिथे स्मशान असतो त्या ठिकाणी जाऊन ध्यान करू लागला. तर त्या ठिकाणी एक स्मशानामध्ये लोक, ते जाळणारे लोक असतात की नाही. तर त्यांनी पाहिलं की बा कोण आहे व्यक्ती रात्रीला येतो आणि मी उठायच्या आधीच जातो, पण कोण आहे की नाही, कोणता व्यक्ती आहे, आपण याला बघितलं पाहिजे, नेमकं आहे तरी कोण. तर 2-3 दिवस झाल्यानंतर तो काय सापडलाच नाही. मग एक दिवस ती थांबली. थांबल्यानंतर त्याला सांगलं तुम्ही कोण आहे, त्याला सांगलं मी भंतेजी आहे आणि मी स्मशानिका ध्यान करतो आहे. तर त्याने सांगलं की भंते स्मशानामधून आल्यानंतर त्याच्या काही विधी असतात, काही नियम असतात. ते स्मशानामध्ये आल्यानंतर त्याला ते नियमाचं काय करा, ते पालन करावं लागतं की नाही. तर असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, असं उगीरतीने म्हणाला की मला सांगता करतोय की नाही, असं नाही म्हणाला. ते म्हणाला की मला ते जे कर्तव्य आहेत स्मशानामध्ये ध्यान करण्याचे जे काही नियम आहेत ते नियम तुम्ही मला सांगा. तर त्या स्त्रीने त्यांना पहिला नियम सांगितला की जेव्हा तुम्ही स्मशानामध्ये येता तर आल्यानंतर काय करा, तुम्ही सर्व झोपल्यानंतर या. सर्व आहे की नाही, म्हणजे जागे कोणी असेल तेव्हा सर्व झोपल्यानंतरच तुम्ही स्मशानामध्ये दाखल व्हा. नंतरची गोष्ट, सर्व उठायच्या जे लोक असतात की नाही, झोपून उठायच्या आधी जर तुम्ही इथून निघून जा. नंतरची गोष्ट आहे, स्मशानामध्ये ध्यान करणे येण्यासाठी काय करायला लागते, तुम्ही मांस मच्छी खाऊ नये नका. त्यानंतर गोड पदार्थ खाऊ नका, ज्याला आपण गुळ म्हणतोय की नाही, किंवा तेलकट पदार्थ म्हणतो, मसाल्याचे पदार्थ म्हणतो, हे खाऊ नेऊ नका. गुळ खाऊ नेऊ नका, तेलकट पदार्थ खाऊ नका, गोड खाऊ नका. अशा प्रकारे तिने सांगितलं. त्यानंतर अशा प्रकारे सांगितल्यानंतर सांगलं की बाबा अशा प्रकारे जर तुम्ही गेले तर तुम्हाला काय लाभ होईल. नंतरची गोष्ट, तुम्ही स्मशानभूमीमध्ये येऊन ध्यान करता तर ही गोष्ट कोणाला सांगा की ज्या विहारामध्ये राहतो ते विहाराचा जे काही इन्चार्ज असते त्या विहारातल्या मेन व्यक्तीला तुम्ही सांगून या की मी त्या स्मशानामध्ये ध्यान करण्यासाठी चालू आहे. नंतरचा नियम आहे
की ज्या स्मशानामध्ये जे व्यक्ती आहे की नाही, स्मशानाची काळजी करणारा व्यक्ती, माहिती करणारा व्यक्ती, त्या शरीराला जाणारा व्यक्ती, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही काय करा, सांगा की मी इथं ध्यान करण्यासाठी येतो. असं जर सांगितलं नाही तर एखादा चोर व्यक्ती काय करतो, चोरी करून स्मशानमध्ये पळून येतो. त्याच्या मागे जर माणसं लागले, त्यांनी जर तिथं जर सोडलं आणि तो जर पळून गेला तर तुम्हाला चोर म्हणून धरतील आणि म्हणतील की बघ आता तुला पकडलं तर तू नाटक करतो, ध्यान करायचं, भिक्खूचं नाटक करतो नाही. तर अशा प्रसंगी आम्ही तिथं साक्षी राहू की यांनी हा रोज ध्यान करायसाठी येते आणि विहारातल्या लोकांनाही माहीत आहे की हा स्मशानात ध्यान करते. तर तेव्हा आम्ही तुझी रक्षा करू. जर तू हे सांगितलं नाही तर आम्हाला काय माहीत तू येतो का नाही येतो. म्हणून त्याला सांगलं की एवढे नियम असतात हे करण्यासाठी, तर तू या नियमाचं पालन कर. त्याने सांगितलं ठीक आहे, मी उद्यापासून ह्या नियम पालन करेन. तर बघा ध्यान करताना बघा आपण एखाद्यामध्ये जेव्हा ध्यानात जातो तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आपण बाहेर ठिकाणी जर ध्यान करत असेल तर पहिले काय केलं पाहिजे, जे गुरुजी आहेत त्यांना सांगितलं पाहिजे मी या ठिकाणी ध्यान करायला जात आहे. आपल्या परिवारातून सुद्धा एका व्यक्तीला सांगितलं पाहिजे, गृहस्थ असताना जर आपला बाहेर ध्यान करायचं असेल काय सांगायला पाहिजे की मी ध्यान करत आहे. ध्यान बाहेर करत असताना कोणते कोणते पदार्थ नाही खाल्ले पाहिजे, मच्छी नाही खाल्ली पाहिजे, मांस नाही खाल्लं पाहिजे, तेलकट पदार्थ नाही खाल्ले पाहिजे की नाही, गोड पदार्थ नाही खाल्ले पाहिजे, तेलकट पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. तर ह्या पदार्थ ध्यान करण्यासाठी आपण जेव्हा बाहेर जातो तर तेव्हा ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. तर असं केलं त्यांनी म्हटलं ठीक आहे. तर असल्यानंतर काय समजा त्यांनी सांगितलं की बा जर असे जर एखादं निमित्त जर भेटलं तर ते निमित्त तुम्हाला सांगसाल आहे की नाही, तुम्ही मला सांगसाल. तर ठीक आहे म्हणलं. मग भंतीचे रोजचं ध्यान वगैरे करतं. तर एका ठिकाणी काय एक तरुण मुलगी मरण पावली होती. तिची जी शरीराची जी कांती होती सोन्यासारखी होती. बघा किती सुंदर असेल. तर ते कोणत्या ना कोणत्या आजाराने ती मरण पावली. तर तिच्या परिवाराने तिची लाश आणून त्या सेव दाहिनी त्या महिलाकडे त्यांनी सांगले की बा हे याचा खर्च घ्या आणि या शरीरात तुम्ही दफन करून टाका. ज्यावेळेस त्या शेवदाहिनी या महिलेने जेव्हा ते उघडून पाहिलं तर तिचं शरीर कसं दिसलं, सोन्याच्या कांतीचं. म्हणजे तिचं जे शरीर होतं किती सुंदर असेल. पाहिलं ते पाहिलं तर म्हणजे बापरे किती सुंदर मुलगी आहे. तर तेव्हा तिला वाटलं की अरे हा जो भंती येतो तर या भंतीला हे शरीर दाखवलं पाहिजे आपल्याला. म्हणून भंतीची वाट बघू लागली आणि आणलं आणि सांगलं तर म्हणाले भंते आता हे तुम्ही हे तुम्हाला ध्यान करण्यासाठी आता तुम्हाला काय आहे बघा हे. तर भंतीने त्या मुलीच्या मुलीच्या शरीराकडे पायाच्या तळव्यापासून ते डोक्याच्या केसाच्या मधापर्यंत काय केलं, लय निहाळून पाहिलं तो शरीर. आणि शरीर पाहिल्यानंतर पुन्हा ध्यान करू लागला आहे की नाही, की इतकं सुंदर शरीर असं का ते मृत्यूला पावते की नाही. म्हणून तुम्हाला की अरे अनित्य आहे शरीर असं ध्यान करू लागलं. मग काय केलं तिने, तिच्या देखता त्या तिला काय केलं, त्या लाशेत त्या चितेला त्या चितावर टाकलं आणि पुन्हा सांगितलं की बनते बघा. नंतर त्याला अग्नी लावली आणि अग्नी लावल्यानंतर बघा त्याचे शरीर आहे तर कसं तडतड जळू लागलं. मग जळल्यानंतर काय केलं तिने, पुन्हा ते शरीर पाहिलं आणि त्याचे तुकडे तुकडे केले आणि पुन्हा ते जाळू लागले. मग बघा ते जळल्यानंतर मग जळतात काय बघा, हे पूर्ण मांस जळत असताना त्यांनी एकदम जवळून पाहिलं. त्यांनी कुठे पाय जळल्यानंतर तुटून पडला, कधीकडे मान तुटून पडली, कोणीकडे हड्डी तुटून पडली, नाना प्रकारच्या हड्ड्या त्यांनी पाहायला सांगितलं की अरे ज्या शरीरावर आपण इतकी आसक्ती करतो बघा त्या शरीराची अनित्यता. तर असं केल्यानंतर त्यांनी विपश्यना वाढवली की मी मेल्यानंतर सुद्धा माझं सुद्धा असंच आहे. म्हणून आपण जे काही तृष्णा करतो एखाद्या रूपाविषयी तर ते रूप तशा प्रकारे आहे. म्हणून त्यांनी व्यवस्थित पाहिलं आणि विपश्यना पाहून काय केलं, तो तिथेच आनंद बनला आणि गेला. आता गेल्यानंतर काय झालं तर बुद्ध त्या नगरामध्ये मग चारिका करण्यासाठी गेले. आता गेल्यानंतर तिथं जे त्याच्या पत्नी होती, कोणाची, या चूलकालची पत्नी होती, तर तिने काय केलं, सांगितलं की बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला जेवण सांगलं की भरते उद्याचं जेवण माझ्या घरी घ्या. तर ज्या घरी नवीन कोणीच गेलं नाही जेवायला तर तिथे त्या लोकांना माहीत नसते ना. म्हणून बुद्ध एका भिक्षूला पाठवायचे तिथं व्यवस्था करण्यासाठी. म्हणून या चूलला की नाही चूलकाला
घरी जाऊन सांगितलं की बा भिक्खूचे असे आसन बनव आहे की नाही, मोठे भिक्षूचे असे बसवायचे, बुद्धाचं आसन असं ठेवायचं, असं त्याला माहिती म्हणून तो गेला. आता त्याने पत्नीने काय केलं, उलटे आसन बसवले, मोठ्या बंदी छोटे आसन केले आणि छोट्या बंदीचे मोठे आसन केले. तर असं सांगितलं की अरे असं करू नका, तसं करू नका हे सांगतात. तर त्याने सांगलं की अरे तू संन्यासी झाला ना, वापस कशाला आला आणि इथून आम्हाला सल्ला देतो काय की नाही, असं त्याच्या बायका त्याला म्हणाल्या. तो कोणाची परमिशन घेऊन चिवर घेतलं, कोणाची परमिशन घेतली की नाही, आणि चालला वर कडून. आता आला तर आला, कशाला आला तू म्हणून काय केलं, लगेच त्याचं चिवर ओढून काढलं आणि लगेच त्याला काय केलं, पांढरा रेस चढवला आणि त्याच्या हातात फुलं दिले आणि त्याला सांगितलं जाय बुद्धाला जाऊन घेऊन ये भोजनासाठी. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारे निसंकोचपणा किंवा लज्जा नाही आली त्याला. कारण ते स्वच्छने भिक्षू झाला का, भिक्षू जरी झाला होता तर विचार कोणते होते, घरचे विचार होते. त्याच्यामुळे त्याला काही लज्जा वाटते नाही की अरे बाबा मी भरती येतो, बुद्धाच्या आसन बनवण्यासाठी आलो आणि माझ्या पत्नीने काय केलं, माझं चिवर काढून मला पांढरानेच घातला आणि बुद्धाकडेच पाठवलं बुद्धाला आमंत्रणासाठी. त्याला काही निष्पंच म्हणजे लाज लज्जा काही वाटली नाही. गेला, ही गोष्ट भिक्खू संघाला वेगळी वाटली की अरे आसन बरोबर करण्यासाठी गेलो, त्याच्या पत्नीने काय केलं, त्याला कपडे घालून इकडे पाठवलं. गेल्यानंतर काय केलं, जेवण वगैरे केलं. मग आता राहिले कोण, महाकार्याला. याची एकच बायको होती तर त्याच्या किती बायका होत्या, 8 बायका होत्या. मग त्यांनी सांगितलं की अरे यांनी ही युक्ती केली आणि त्यांनी त्याच्या पतीला त्यांनी पुन्हा प्राप्त केलं, आपणही तसं केलं पाहिजे. म्हणून त्याही गेल्या, बुद्धाला भोजनाचं आमंत्रण दिलं आणि सांगितलं की म्हणते उद्याचं जेवण आमच्याकडं. गेल्यानंतर मग त्याचं काय झालं, बुद्धाने दुसऱ्याच भिक्षूला पाठवलं. तर त्यावेळेस त्याला संधी मिळाली का त्या स्त्रियांना, नाही मिळाली. नंतर भोजन दान केलं, जेवलं, बुद्धाला हात द्यायला पाहिजे, सांगितलं की म्हणते महाकालला उपदेश करण्यासाठी सोडा आणि तुम्ही निघून जा. तर गेल्यानंतर भिक्षूमध्ये खूप चर्चा की म्हणते भगवान तुम्ही असं नाही करायला पाहिजे. महाकालला तुम्हाला तर माहिती आहे काल काय झालंय की नाही, काल चोलपालला पाठवून त्याच्या बायकोने काय केलं, त्याला चिवर काढून त्याला पांढऱ्यानेच घातला ना. पण म्हणते महाकाल तसा नाही, महाकाल शीलवान आहे, करुणावान आहे की नाही, पण तुम्ही त्याला तसं त्याला सोडायला पाहिजे. तर असं म्हटल्यानंतर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, तुम्ही त्या महाकालला चोलपाल सारखं समजायला का तुम्ही. तो चोलका जेव्हा मंदिर झाला तेव्हापासून त्याचं लक्ष कुठं होतं, गृहस्थ जीवनात होतं, त्याचं आचरण गृहस्थ जीवनात होतं, पण महाकालचं नाही. म्हणून बुद्ध म्हणतात अशुभानुपस्सी विहरतं इंद्रियेषु असंवृतं भोजनहि मद्दनु कुसितं हीरवीर्यं तंवे पस्सहति मारो वातो दुःखं बदुबलं. जेव्हा या शरीराविषयी आपण जेव्हा शुभ पाहतो, शुभानुपस्सी विहरतं, या शरीरामध्ये आपण शुभ जेव्हा पाहतो, सदैव विहार करतो, इंद्रियसु अशंत, या इंद्रिया आपण संयम ठेवत नाही, है की नाही. भोजनमी मद्यनु, भोजनामध्ये मात्रज्ञ चालत आपण. मात्रज्ञ म्हणजे की आपल्याला लागते किती, आपण खातो किती, है की नाही. म्हणून आपण पाहतो का किती खातो आपण, है की नाही. मात्रज्ञ माहीत आहे की आपल्याला किती खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं माहीत आहे का, त्या आहारामध्ये तृष्णा करत बसतो आपण, की नाही. म्हणजे भोजनाची सुद्धा मात्रासुद्धा आपण जात नाही. आणि कुसितं ही वीर्य, ध्यानच करत नाही, नुसत्या झोपा काढतो. वीर्य ना सदैव आराध्य वीर्य करून आपण ध्यान करतो का की मला मुक्त बनतो, आणि त्याच्यात काय करतो, आळस करतो, आणि आळसमुळे सदैव गृहस्थ जीवनातले विचार करतो. तर हे जे गाथा आहे कोणाला सांगितली, त्या चूलला. कारण ते चूल त्याचा जो लहान भाव होता तो कसा या गाथेमध्ये युक्त होता. म्हणून बुद्ध म्हणतात की त्यांनी असं कार्य केलं होतं म्हणून तो ती गृहस्थ बनला. पण हा आहे का महापान, म्हणून त्या सगुण म्हणतात अशुभानुपस्सी विहरतं. महाकाल काय, या शरीराला अशुभ पाहतो. मग या शरीराला अशुभ कसं पाहिलं, केस, लोम, नख, दात, त्वचा, मांस, नसे, हड्डी मज्जा, यकृत, पित्ताशय, जठर, फुफ्फुस, छोटी आत, मोठी आत, उदरस्थ बसणे, पाखाना, आसूची आणि ढेचा, पित्त, कफ, पूप, रक्त, पशिना, मेद, आसू, वसा, नाही थूक आणि शेंबूड,
या 32 प्रकारच्या घाणीने बनलेले हे शरीर पाहतो. की या शरीराला कसं अशुभ पाहतो. चांगलं पाहतो का? अरे नाही, अशुभ आहे, चांगलं नाही, खराब आहे की नाही. तर या शरीराला काय करतो? या 32 प्रकारच्या घाणीने सदैव पाहतो. मी त्याला म्हणतात अशुभानुपस्थित विहरती. सदैव विहार करतो. या शरीराची सदैव अशुभ भावना करत विहार करतो. शुभ भावना करतो का? डोळे चांगले आहेत, स्किन किती चांगली आहे, कान किती चांगली आहेत, केस किती, अशी शुभ भावना करतो का? नाही. अशुभानुपस्थित विहरती. या शरीराची अशुभ पाहतो. इंद्रिय सुसंतन. इंद्रियाला संयमित करतो. पाहताना पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचं रूप पाहिल्यानंतर संवर करतो त्या रूपाला की नाही. या डोळ्याने शब्द पाहिला संवर करतो. कानाने शब्द ऐकला संवर करतो. नाकाने गंध घेतला संवरमध्ये राहतो. जिभेत रस घेतला संवरमध्ये राहतो. तृष्णा ठेवत नाही, तृष्णा करत नाही. डोळ्यात रूप पाहिलं तर रूपाची तृष्णा करत नाही. कानाने शब्द पाहिला तर कानाची तृष्णा करत नाही. नाकाने गंध घेतला त्या गंधाची तृष्णा करत नाही. जिभेने रस घेतला ते तृष्णा करत नाही. तृष्णा म्हणजे आसक्ती, आसक्ती करत नाही, इच्छा करत नाही. जसं रूप पाहिलं तर अरे हे रूप मला मिळालं तर किती चांगलं, अशी इच्छा नाही ठेवत. कानाने शब्द ऐकला अरे वारंवार ऐकायची इच्छा नाही ठेवत. कायाने स्पर्शाने मनाने वितर्क असं करते. म्हणून इंद्रियाविषयी काय करते? संवर आणते. भोजन मत्यन्यू. भोजनाविषयी आपण भिक्षू बघा भोजन करताना काय करतात? पटिसंखा योनिसो पिंड पातन पटिसेवामी नेव दवाय न मदाय न मंडनाय न भूषणाय यावदेव इमस कायस चिजेयापनाय विसुपतिया ब्रह्मचर्यानुगाय इति पुराणं सवेदनं पटिहंखामि नमंच वेदनं न उपादेशामी यात्राच मे भविष्यति अन्मच्यताचं फासो विहारो जाते. म्हणजे भिक्षू भोजन करताना गाथा म्हणते योनिसो मस्काते की मी हे जे जेवण करतो काय करतो? मी माझं सौंदर्य वाढण्यासाठी जेवण करतो का? नाही. माझं शरीर गुबगुबीत करण्यासाठी मी जेवतो का? नाही. मी फक्त जेवत आहो की जे शरीर आहे या शरीरातले जे जुन्या वेदना आहेत ते नष्ट करण्यासाठी, नवीन वेदना उत्पन्न न होण्यासाठी, चालण्या बोलण्यासाठी ताकद देण्यासाठी आहे की नाही. आणि नंतर काय? चालण्या बोलण्यासाठी आणि या संसारात मार्गक्रम करण्यासाठी हे की नाही. शरीरामध्ये ताकद देऊन या संसारामध्ये वावरण्यासाठी फक्त काय करतो? हे करतो. याच्या व्यतिरिक्त करतो का? खातानी जेवढं लागतं तेवढंच खातो, जास्त खात नाही. म्हणून म्हणतो की बा मी खातानी मांस वाढवण्यासाठी खात नाही, सुंदरता होण्यासाठी खात नाही, आहे की नाही, मन उत्पन्न होण्यासाठी खात नाही, अभिमान येण्यासाठी खातो का मी? नाही. मी जे जुन्या वेदना आहेत ते नष्ट करण्यासाठी आणि नवीन वेदना हे उत्पन्न होण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे ध्यान साधना करण्यासाठीच फक्त मी हे ध्यान करण्यासाठी ताकद देण्यासाठी फक्त जेवतो. अशी जेवताना काय करते? अशी भावना करते. म्हणून आपण काय म्हणतो? जेवताना काय करतो? अशा प्रकारे काय भोजन मध्यनु भोजनाविषयी चिंतन करून तो भोजन खातो. सद्ध आराध्य वीर्य काय करतो? आराध्य वीर्य करतो. आराध्य म्हणजे की मी आळस करणार नाही कोणत्याही ध्यानामध्ये. म्हणून बघा आराध्य वीर्य करणारे लोक करतात की मी 1 घंटा ध्यानाला बसलो ना उठणारच नाही. कंटिन्यू ध्यान करतात तो व्यक्ती. आराध्य वीर्य करून तो ध्यान करतात. तंवे न पसहती मारो. अशा व्यक्तीला मार पराजित करू शकत नाही. वातो सेंदन व पबत. जसं एखादा मोठं पर्वत आहे त्या पर्वताला हवे उखाडू शकते का? मोठं पर्वत विशाल आहे किती हवाने त्या पर्वताला खाली पाडू शकते का? ते नाही. तशा प्रकारे मार त्या व्यक्तीला कधीच पराजित करू शकत नाही. पण काय तो त्याच्या आधीची कथा काय बघा. त्याला कसं मारानं पराजित केलं? कशामुळे केलं? ना त्याने काय केलं? या शरीराने अशुभ भावना केली होती. काय केली होती? शुभच भावना केली होती. नंतर काय इंद्रियाला समर सुद्धा केलं नाही. नंतर काय भोजनामध्ये मातृज्ञ सुद्धा जाणलं नाही आणि वीर्य सुद्धा केलं नाही. अशा व्यक्तीला बुद्ध म्हणतात वातो रुखंग दुर्बल. मार अशा व्यक्तीला जसा एखादा दुर्बल वृक्ष आहे, जसं त्याला थोडीशी हवा जरी आता पडते की नाही तसंच मार अशा व्यक्तीला बातच पराजित करतो. जसं एखादा दुर्बल झाडाला पाडतो. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो महाकाल घंटेला त्या चोलपाल याच्यासारखंच बघायला का तुम्ही? तर असा भिक्षूंनो माझा भिक्षू काय हा या गोष्टीला जाणतो आहे. अशा वेळेला बुद्ध सांगतात आणि बुद्ध म्हणतात की माझा भिक्षू त्या गोष्टीमध्ये तो फसणार नाही आहे. असं केल्यानंतर मग ह्या ज्या होत्या स्त्रिया यांनी त्यांना काय केलं? सांगितलं आणि त्याच्यासारखंच ते करू लागले नाही.
करत असताना काय केलं, त्यांना जसे ते म्हणते की त्याने विचारलं की तुम्ही कोणाला विचारून दीक्षा घेतली, आहे की नाही, अशा प्रकारे विचारलं. जेव्हा त्या स्त्रिया त्या भिक्षूंचं चिवर काढायला जेव्हा गेल्या तर ते काय होते, आनंद होते की नाही. लगेच जवळ चिवर काढण्याच्या पेक्षा स्पर्श करण्याच्या आधी लगेच ध्यान प्राप्त केलं, लगेच हृदयभर केला आणि हातछेद जे आहे की नाही, हातछेद आपल्या हृदयभराने खोलला आणि आकाशामागे निघूनही गेले. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती ज्याच्यामध्ये राग द्वेष मोह माया मत्सर नाही आहे असा व्यक्ती गृहस्थ जीवनामध्ये राहत नाही की नाही. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती आपल्या या जीवनामध्ये राहत असताना जर अशा प्रकारे जर नाही जर केलं तर काय होते, तो व्यक्ती संसारातच गुरफटत असतो की नाही. अशा प्रकारे सांगल्यानंतर तो भिक्षू काय केला, आकाश मार्गाने गेला आणि बुद्धाकडे गेला, बुद्धाला वंदन केली. आणि अशा प्रकारे ही गाथा संपल्यानंतर काय केलं, बरेच भिक्षू काय श्रोतापत्ती फलामध्ये प्रतिष्ठित झाले. तर अशा प्रकारे महाकाल होता. तर बघा, महाकालाने अशा प्रकारे ध्यान भावना केली होती आणि म्हणून तो व्यक्ती काय झाला, संसारामध्ये लगेच दुःखमुक्त झाला. त्याने काय केलं होतं, पहिली गोष्ट काय, चांगल्या प्रकारे ध्यान केलं होतं आणि म्हणून ही जी गाथा आहे आपण, तर या गाथेचा आपण विस्तार पाहिला. कोणती गाथा ती, शुभानुपस्ये विहरतं इंद्रियेषु असंवृतं भोजनमी मत्यन्यु कुसितं हीनवीर्यं तंवे पस्सहति मारो वातो रुखं वदुबलं. नंतर काय, ही गाथा पहिली गाथा कोणाला म्हटली, त्याच्या लहान्या भावासाठी. आणि दुसरी गाथा म्हटली कोणती, म्हणली अशुभानुपस्ये विहरतं इंद्रियेषु सुसंगुतं भोजनमी मत्यन्नु, है की नाही, सिद्धं आरब्ध वीर्य तं पस्सहति मारो वातो सेलं व पब्बतं. की अशा व्यक्तीला, जो व्यक्ती या शरीरामध्ये अशुभ भावना रूपी पाहतो, इंद्रियाला संयमित ठेवतो, भोजनामध्ये मात्रज्ञ जाणतो आणि सदैव आराध्य वीर्य करतो, अशा व्यक्तीला मार कधीच पराजित करू शकत नाही. म्हणून आपण ही गाथा ऐकलेली आहे, म्हणून आपण समोर इथेच थांबूया. सर्वांचं मंगल म्हणा. साधू साधू साधू.